नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलवर आपल्या सर्व प्रिय दर्शकांचे स्वागत आहे. तर बघा, आजच्या भागामध्ये हा जय मंजिरीच्या घरामध्ये ठाण मांडून बसलेला असतो आणि मंजिरी त्याला बोलत असते, हे सर्व काय चाललंय. तर तो जय म्हणतो की माझ्याच घरातून तू मला बाहेर काढतेस. मी काय काय करतो तुला माहिती आहे ना, लगेच विसरलीस. आणि तू इथे मागे बोलणाऱ्यांचं काय घेऊन बसलीस, त्यांचं काय कौतुक करायचं. लोक बोलणारच पाठीमागून, नावं ठेवल्याशिवाय त्यांना जेवण जिरत नाही. आणि आता रायाबद्दल सुद्धा पाठीमागून लोक बोलतातच ना. पुढे जय मंजिरीला सांगतो की रायाने तर गावगुंड म्हणून नाव कमावलेलं आहे आणि आता तर त्याची नवीन ओळख आहे, तुझा यार म्हणून. मंजिरी ठाम आत्मविश्वासाने सांगते, हो, राया माझा यार आहे. पण राया काही गावगुंड नाही, तो आधी गुंड होता आणि आता रायाने त्याचा भूतकाळ पूर्णपणे पुसून काढलेला आहे. तर दर्शकांनो, मंजिरी जयला चांगलाच धडा शिकवायला बघते इथे. ती म्हणते, काय रे, तू त्या रायाशी तुलना करतोयस का स्वतःची? तुझी तेवढी लायकी आहे का? आणि ए जय, तुला त्या रायाच्या नाकाची सर सुद्धा येणार नाही. इथे मात्र जय अगदी निर्लज्ज असतो. त्याला कोणाशीही चांगल्या व्यक्तीची तुलना करावीशी वाटत नाही. तो म्हणतो, त्या रायाच्या नाकाची सर हवी तरी कोणाला. आता इथे जय मंजिरीच्या हळूहळू जवळ यायला लागतो आणि म्हणतो, मला तर ते हवंय जे रायाला सुद्धा मिळालं नाही. मंजिरी मोठ्याने बास म्हणून किंचाळते, कारण तिला जयचं हे असभ्य वर्तन अजिबात पटत नाही. पण जय मात्र मंजिरीला म्हणतो की ओरडू नकोस, नाहीतर तुझा बीपी वाढेल आणि मग तुला त्रास होईल. आणि जर का तुला त्रास झाला मग मला आनंद होईल. तुला चालेल का? असं असेल तर मग तू बिनधास्त ओरड. इथे जयने त्याला चुकीच्या मिळणाऱ्या शिक्षा बरोबर लक्षात ठेवलेले असतात आणि त्यांचाच बदला घेण्यासाठी तो मंजिरी आणि रायासोबत आणखीन वाईट वागत असतो. तो आता मंजिरीला म्हणतो, तुला काय वाटलं ग, मी सर्व विसरलोय का? नाही ग मंजिरी, माझं सगळंच वेगळं आहे. मला जी गोष्ट हवी असते आणि ती मिळत नाही ना, तोपर्यंत मी थांबत नाही. इथे जयमध्ये मात्र भलताच फाजील आत्मविश्वास असतो. कोणत्याही वाईट गोष्टीला लवकरात लवकर पूर्ण करण्याचा त्याचा आत्मविश्वास. राया आणि मंजिरी पदोपदी मोडत आलेले आहेत, तरी सुद्धा या जयची वागणूक काही बदलत नाही. तर पुढे जय म्हणतो, माझ्या तोंडचा घास पळवलेला आहे, मग मी कसा शांत बसू. इथे हा जय मंजिरीचं दुर्दैव म्हणतो आणि स्वतःचं मात्र सुदैव म्हणतो की ही संधी त्याला परत मिळाली आहे. पण मंजिरी त्याला पुन्हा आठवण करून देते की हा जय दिवसा ढवळ्या स्वप्न बघत आहे आणि ती स्वप्न बघायची सोडून द्यायला ती त्याला सांगते. ती बोलू लागते की जय, तुला वाटते तसं कधीच होणार नाही. इथे मात्र जय पुन्हा त्याच फाजील आत्मविश्वासाने हसतो आणि म्हणतो, हो, पूर्ण होणार माझं हे दिवसा ढवळ्याचं स्वप्न, तुझा दादा पूर्ण करणार आहे. पण मंजिरीला मात्र ही असली वाक्य जयच्या तोंडून आलेली आवडत नाही आणि ती त्याच्यावर रागावते, त्याला बोट दाखवत म्हणते, हे जय, असं काहीही होणार नाही, लक्षात ठेव. पण इथे जय मात्र त्याच हट्टाला लागलेला असतो की तसंच होणार आहे. मला भविष्य कळतं, मला हवंय तेच घडणार आहे. तुला सांगू का भविष्य? असं म्हणत तो मंजिरीचा जोरात हात पकडतो. अगदी घट्टपणे मंजिरी तो हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण जयने अगदीच निर्दयतेने तो हात पकडलेला असतो. इथे जय जबरदस्तीने मंजिरीच्या हाताचा पंजा उघडतो आणि म्हणतो, अरे वा, तुझ्या हाताच्या रेषा तर बरंच काय काय बोलत आहेत. मंजिरी जोराची त्याच्यावर ओरडते म्हणते आणि सोड माझा हात. पण जय तो हात तसाच हातात पकडतो आणि म्हणतो की मंजिरी, तुझा भूतकाळ तर कोणीही सांगू शकेल, पण मी तुझं भविष्य सांगतोय, हे बघ. त्या हातावरच्या रेगा वाचत जय म्हणू लागतो, ऐक मंजिरी, उद्या तुझा दादा तुझं दुसरं लग्न होण्याआधीच तुला दुसऱ्यांदा विधवा करणार आहे. मंजिरी त्या जयकडे असलेला आपला स्वतःचा हात खेचून घेते आणि म्हणते, हे काय बडबडतोय तू? इथे मात्र जय म्हणतो की मंजिरी, तुझा दादा वेडा आहे, तो ऐकतच नाही सांगून. तुझं तरी ऐकलं का त्याने? तू होतीस ना त्याच्यासमोर काल, ठेवला विश्वास तुझ्यावर नाही ना? तर दर्शक मित्रांनो, पुढे जय म्हणू लागतो मंजिरीला की तू बरोबर ओळखलंस, ते गुंड रायाचे नसून माझे होते. तुझी तर कमाल आहे मंजिरी, वा, तू तर खूप हुशार आहेस. जय हसू लागतो आणि म्हणतो, त्याचं काय आहे ना मंजिरी, पण रायाने इथे माती खाल्लेली आहे बघ, तुझ्या दादावरती हल्ला करून, आणि तीच संधी माझ्यासाठी आली चालून. आणि मंजिरी, तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्याचा दिवस लक्षात ठेव. एकतर उद्या तुझा दादा मरेल, नाही तर राया. मंजिरीला विश्वास असतो की जय म्हणतो तसं काहीही होणार नाही. ना रायाला धोका आहे, ना तिच्या भावाला. मंजिरीला आणखीन चिथवण्यासाठी इथे जय म्हणतो, कदाचित असंही होऊ शकतं ना की राया आणि तुझा दादा या दोघांपैकी दोघेही एकमेकांना मारून टाकतील. मंजिरीला राग येतो आणि ती जयवरती हात उगारते, पण जय तिचा हात पुन्हा एकदा घट्ट पकडतो आणि त्याला काही मंजिरीच्या हातचा मार पडत नाही.
आता इथे घरी रायाचा निर्णय झालेला असतो की धार नसलेल्या तलवारीने तो शंतनू सोबत लढाई खेळणार आहे, म्हणजे मंजिरीच्या भावासोबत. जिजी त्याला विचारते की ही लढाई अशी नसते, धार नसलेल्या तलवारीने तू त्या शंतनू सोबत कसा काय लढशील? तुला कळतंय का? तो शंतनू तर एक नंबरचा तरबेज आहे तलवारबाजीमध्ये, आणि तू असल्या माणसासोबत लढणार आहेस का, तेही बिना धारेच्या तलवारीने? बोल बोल राया बोल. तर इथे जिजीला उत्तर द्यायला रायाकडे फारसे काही शब्द नसतात, पण तरीही तो भावनिक होऊन म्हणतो, जिजी ही लढायची कोणाला आहे? माझी तर अजिबात इच्छाच नाही ही लढाई लढण्याची, पण त्या मिस फायरच्या दादाची इच्छा आहे म्हणून मला हे सर्व करावं लागत आहे. जिजी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. शंतनू दादाचा हत्यार म्हणून मला त्याच्या विरोधात लढावं लागत आहे, आणि तेही मला माझ्या मनाविरुद्ध लढावं लागत आहे. तर बघा मित्रांनो, इथे रायाला मंजिरीच्या भावाची म्हणजे त्या शंतनू दादाची काळजी असते, आणि शंतनू मनाने खूप चांगला आहे, स्वभावाने खूप चांगला आहे हेही त्याला माहीत असतं, आणि म्हणून त्याचं रक्षण करणं हे रायाचं कर्तव्य आहे असं त्याला रायाला स्वतःला वाटतं. म्हणून तो म्हणतो, जिजी बाकी गोष्टी मला जमल्या नाहीत तर मी शंतनू दादाच्या विरोधात त्याला मार लागू नये असं काहीतरी करूच शकतो ना. त्याच्या जीवाला धोका होऊ नये ही जबाबदारी माझीच असणार ना, आणि मी तेच करणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, इथे रायाने स्वतः धार नसलेली तलवार वापरण्याचं ठरवलेलं असतं लढाई लढताना शंतनू दादाच्या विरोधात. तर मित्रांनो सांगा, इथे रायाने घेतलेला निर्णय योग्य आहे का? आणि या लढाईमध्ये राया बिनाधारीच्या तलवारीने कितपर्यंत ही लढाई लढू शकेल? आणि खरंच शंतनू दादाला रायाचं हे मोठं मन कधी कळेल? मंजिरीवर असलेलं खरं प्रेम कधी कळेल? येणाऱ्या काही भागांमध्ये याची झलक आपल्याला बघायला मिळेलच, पण आता सध्या तरी राया आणि शंतनूची लढाई होणार हे या भागातून आपल्याला दिसून येत आहे. इथे मात्र जिजी रायाला सल्ला देऊ लागते की या बोथट तलवारीने तू लढणार आहेस का ही लढाई, जिला अजिबातच धार नाही. इथे जिजी रायाला सल्ला देऊ लागते की राया तुझं कसं होणार? तू त्या शंतनूचा इतका विचार करत आहेस, पण तू शंतनू तुझा विचार करतोय का? हे बघ राया, तो शंतनू आहे, तो तुला सोडणार नाही, आणि जर का तो तुझ्याबद्दल असलाच विचार करत असेल तर तू त्याचा विचार का करतोय मग? इथे रायाचे मित्र सुद्धा मध्ये काही बोलू इच्छित नसतात, कारण जी मर्जी रायाची तीच त्यांची. त्यांना रायाचा निर्णय पटला नसला तरी रायाला सपोर्ट करणं, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणं हे त्यांचं कर्तव्य ते समजतात, आणि म्हणून ते मध्यस्थी घेत नाहीत. इथे मात्र जिजीला अजूनही रायाची काळजी असते, आणि ती म्हणते पुन्हा एकदा की ही लढाई लढतोयस तरी कशासाठी? रायाचं उत्तर येतं, मिस फायरसाठी. म्हणजे मित्रांनो, आपण इथे पाहतोय की राया त्याच्या प्रेमासाठी किती झटपट करत आहे, ते सुद्धा कोणतीही जबरदस्ती नाही, कोणाच्याही भावनांवर ओझं नाही. आपल्या मनाच्या वेदना लपवून ठेवून राया इथे सुद्धा मंजिरी सोबत तिच्या भावाची काळजी घेत आहे. रायाचं फक्त मंजिरीवर प्रेम नाही, तर इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर राया मनापासून काळजी करत असतो. मात्र ती व्यक्त करताना त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तसंच काहीसं शंतनूचं झालेलं आहे. शंतनूबद्दल रायाच्या मनात खूप सारा आदर आहे, पण शंतनूला गैरसमज आहे की राया चांगला नाही, कारण जय आणि मंजिरीच्या काकूने मिळून शंतनूला भडकवलेला आहे, आणि हा त्याच्या मनातला गैरसमज कधी दूर होईल हे आपल्याला लढाईमध्ये बघायला मिळेलच. खरंच दोघांमध्ये घमासान होतंय का? कोणाला वार होतंय, कोण खाली पडतंय, आणि दोघांच्या शरीरातून निघणारं रक्तच या सगळ्याचं उत्तर असेल का? इथे राया जिजीची संवाद करताना म्हणतो की लढाई लढावी म्हणून ही अशी मंजिरीचीच इच्छा आहे. इथे जिजी म्हणते, काय रे राया, खरंच ही मंजिरीची इच्छा आहे? ती तुला असं बोलली का खरंच? इथे राया पुन्हा एकदा सांगतो, जिजी खरंच ही मंजिरीचीच इच्छा आहे. ती मला समोरासमोर स्पष्टपणे बोलली नाही, पण देवळामध्ये पांडुरंगासमोर ती प्रार्थना करत होती, आणि हे सगळं रायाने त्याच्या डोळ्याने पाहिलेलं असतं, कानाने ऐकलेलं असतं असं तो जिजीला सांगतो. आणि खरंच मंजिरीने देवळात जाऊन पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केलेली असते की रायामध्ये आणि तिच्या दादामध्ये लढाई होणार आहे, आणि मंजिरीने देवाला सांगितलेलं असतं की माझ्या दादाला काही होऊ देऊ नकोस, त्याला सांभाळशील का? आणि बरोबर हे बोलणं रायाने ऐकलेलं असतं, आणि त्याने आता ओळखलेलं असतं की तिला म्हणजे मंजिरीला तिच्या दादाचं सुख बघायचं आहे. तिचा दादा तिला सुरक्षितच असलेला हवा आहे, आणि म्हणूनच रायाने हा निर्णय घेतला की तिच्या दादाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, त्याच्यावर कोणत्याही तलवारीचा वार होऊ नये, म्हणून स्वतः मात्र धार नसलेली तलवार वापरायची. अर्थातच मित्रांनो, ही लढाई फक्त दाखवण्यापुरती असणार आहे. शंतनूची आणि मंजिरीची इच्छा आहे म्हणून ही लढाई होणार आहे. याचा निकाल मात्र रायाची हार हाच असणार. पण बघूया काहीतरी नवीन ट्विस्ट येतोय का? कदाचित एखादं नवीन वळण मालिकेमध्ये दाखवलं जाईल. राया सुद्धा जिंकू शकतो, ते सुद्धा शंतनूवर कोणत्याही प्रकारचे प्राणघातक वार न करता. तर असा कोणता चमत्कारिक ट्विस्ट असेल, कोणती जी भावना असेल जी राया आणि शंतनू मधली ही भिंत मोडू शकेल?
खरंच मंजिरी आणि रायाच्या प्रेमाची ताकद या गैरसमजांना दूर करील का? कमेंटमध्ये आपली मतं नक्की मांडा. इथे राया जिजीला सांगत असतो की खरंच मिस फायरची जर इच्छा असेल की तिचा दादा सुरक्षित राहावा तर ती इच्छा मी पुरी करायला नको का? तूच सांग बघू. इथे रायाचे मित्र सुद्धा रायाचे हे बोलणं ऐकून भावुक झालेले असतात. जिजीला तर विश्वासच बसत नाही की मंजिरीची अशी काही इच्छा असेल. तिच्या दादाची सुरक्षा करण्यासाठी ती देवीकडे प्रार्थना करते आणि मात्र रायासाठी तिने काहीच मागितलं नाही. तिने तर फक्त आणि फक्त शंतनूच्या सुखासाठी प्रार्थना केली. आता जिजीला मात्र काळजी लागून राहते. राया तुझं काय रे? तुझ्यासाठी कोण प्रार्थना करील? इथे मात्र राया अडखळत अगदी भावनिक होऊन त्याच्या घशापर्यंत अगदी दाटून आल्यासारखं वाटतं आणि तो म्हणतो माझं काय जिजी? पण जिजी हेच खरं आहे की मिस फायरला तिच्या दादाच्या पुढे दुसरं काहीच नाही. इथे जिजीला मात्र अजूनही विश्वास बसत नाही. ती म्हणते नाही, असं होणं शक्यच नाही. मी आत्ताच्या आत्ता मंजिरीशी जाऊन बोलते. इथे मात्र राया अगदी शांतपणे जिजीचा हात पकडतो आणि म्हणतो जिजी, मिस फायर बरोबर या विषयाबद्दल काहीच बोलू नको ग. तिला काही कळू देऊ नकोस. ही पण मिस फायरची इच्छा आहे ना, आणि मलाही तिची इच्छा पूर्ण करायची आहे. मी या लढाईमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, पण तिच्या दादाला मात्र मी काही होऊ देणार नाही. इथे राया सांगतो की त्याला मिस फायरला जिंकायचं आहे, पण तिच्या दादालाही कोणत्याही प्रकारची इजा न करता, त्याच्या जीवाला धोका न होऊ देता. इथे मात्र रायाचे मित्र मान हलवत असतात की असं व्हायला नको, असं करायला नको, ही लढाई रायाने लढायला नको. जिजीलाही तेच वाटतं, पण जिजी मात्र रायाच्या हट्टापुढे झुकलेली असते आणि तिलाही आता रायाचं म्हणणं मान्य करावं लागतं. आणि जिजी रायाचा हात हातात घेऊन त्याच्या हातावर हात ठेवत त्याला धीर देत त्याला सपोर्ट करण्याचं दर्शवते. इथे रायाचा मित्र मात्र म्हणतो राया भाऊ, हे असं कसं होऊ शकतं? हे म्हणजे एका म्यानामध्ये 2 तलवारी ठेवण्यासारखं आहे. असं कधीच होऊ शकत नाही. आणि आधीच तो शंतनू दादा तुझ्यावर इतका चिडलाय ना ती लढाई लढतानाच तुला तो मारून टाकेल, आणि तू अशी ही धार नसलेली बोथट तलवार घेऊन तिथे लढाई लढायला चाललायस. इथे मात्र जिजीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात. तिला रायाची काळजी वाटू लागते. चिंतेने ती म्हणते की नाही, मी माझ्या रायाला काहीही होऊ देणार नाही. जिजीलाही हट्ट करावासा वाटतो आणि ती रायाला सांगते असं नाही, मला आता मंजिरीशी बोलायलाच हवं. जिजी निघालेली असते, पण रायाचा हट्ट मात्र एकदम टॉपला असतो. तो जिजीला आता त्याची शपथ घालतो. शपथ घालून म्हणतो तू मंजिरीला काहीही बोलायचं नाहीस. ही लढाई होणार म्हणजे होणार, आणि तेही शंतनू दादाला धोका न पोहोचता ही लढाई होणार आहे. आता तर चक्क रायाने जिजी समोर हात जोडलेले असतात आणि तो अगदी पोट तिडकीने सांगतो की मिस फायरला या सगळ्या विषयाबद्दल काहीही बोलू नकोस. इकडे मात्र जय आणि मंजिरीचं बोलणं सुरूच असतं. जय आणि मंजिरी इथे वाद घालत असतातच, कारण जयने मंजिरीचा हात पकडून म्हणालेला असतो की हा हात मला मारण्यासाठी नाही, हा हात मला मिठीत घेण्यासाठी आहे. तिचा हात जबरदस्तीने पकडून जय आपल्या गालावर चोळत असतो, पण मंजिरी तो हात सोडवण्यासाठी इथे तडफड करत असते. मात्र जय अतिशय राक्षसी वृत्तीने मंजिरीचा हात एकदम घट्ट पकडून वेडेवाकडे चाळे करत असतो. इथे मात्र मंजिरी रायाला मारण्याचा खूप सारा प्रयत्न करते, मात्र जयच्या त्या राक्षसी ताकदीपुढे मंजिरीचा काहीच निभाव लागत नाही. आता जय ऍक्टिंग करतो, मंजिरीचा हात हातात घेतो आणि स्वतःच्या गालावर चापटा मारायला लागतो. म्हणतो मार मला, मार मला, मार. कारण जयने शंतनूला बाहेरून येताना पाहिलेलं असतं आणि त्याची नाटकं सुरू होतात. मंजिरी म्हणू लागते जय, हे काय करतोयस तू? जयची नाटकं बघा. तो मंजिरी पुढे विनवण्या करतो की मंजिरी प्लीज हे सर्व थांबव, आणि शंतनू दरवाजात उभं राहून हे सगळं बघत असतो. इथे जय मंजिरीला त्याच खोट्या नाटकात सांगू लागतो की तो राया लढाई लढताना चिटिंग करू शकतो, तो काहीही करू शकतो. शंतनू दादाला हरवण्यासाठी तो काहीही करेल, तो त्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो. आणि मी तुला हे सर्व सांगतोय ना मंजिरी, म्हणून तुला जर का मला शिक्षा द्यायची असेल ना तर बिनधास्त दे. आता जयने मंजिरीचे दोन्ही हात पकडून आपल्या गालांवर चापटा मारायला सुरुवात केलेली असते आणि पुन्हा एकदा म्हणतो मार मला. शेवटी मंजिरी रागाने त्याच्याकडे असलेले हात हिसकते आणि म्हणते नुसतंच आपलं काहीतरी बडबडतोय, काय चाललंय तुझं? कारण मंजिरीला माहिती नसतं की जय नाटक करतोय तिच्या भावाला आलेला पाहून. तिच्या भावाच्या नजरेत त्याला हिरो बनायचं आहे, आणि जितका रायाच्या विरोधात शंतनू म्हणजे मंजिरीचा भाव भडकेल तितकंच या जयसाठी चांगलं असणार आहे हे त्याला माहिती असतं. आणि म्हणून तो मंजिरीच्या भावासमोर नेहमी जयच्या विरोधातच बोलत असतो. आणि एक सुशिक्षित, सज्जन आणि संस्कारी व्यक्ती असल्यासारखा वागणं हे फक्त मंजिरीच्या भावाला, शंतनूला दाखवण्यापुरतंच असतं. प्रेक्षक म्हणून या जयचे चाळे आपल्या सर्वांना माहिती आहेत, पण आता याचा कपटीपणा लवकरच मालिकेतून कोणत्या तरी एका विशिष्ट भागातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणि तो भाग असा असेल की इथे ना मंजिरी ना आपला राया या जयला धडा शिकवेल तो स्वतः मंजिरीचा भाऊ शंतनू.
आणि तो दिवस फार दूर नाही मित्रांनो. एकदा का लढाई सुरू झाली त्या लढाई दरम्यानच निकाल आपल्याला बघायला मिळेल. इथे मंजिरीला रायाबद्दल इतकी खात्री असते की ती जयला सांगते की जय काही झालं ना तरी राया असं वागूच शकत नाही. तो माझ्या दादाच्या जीवाला धोका होईल असं काही करू शकतच नाही. इथे जय पुन्हा एकदा उगाच कांगावा करत असतो. अगं नाही मंजिरी, आता परिस्थिती वेगळी आहे, सगळं बदललंय. मंजिरी तुला कसं समजावून कळत नाही, कसं सांगू मी तुला आता. तो राया गावगुंड आहे, तुला कळत नाही का? आणि तुझा दादा चांगला माणूस आहे, पाहिजे तर मी तुझ्या पाया पडतो, हात जोडतो तुला, पण माझं ऐक. जयचं प्रत्येक वाक्य शंतनूच्या कानावर पडतं आणि कदाचित त्याच्या मनात आणखीन रायाबद्दल द्वेष भावना निर्माण होते. इथे जय पुन्हा एकदा मंजिरीला हात जोडून सांगतो, त्या गावगुंडाकडून म्हणजे रायाकडून तुझ्या भावाचा तुझ्या दादाचा जीव जाईल. प्लीज मंजिरी माझं ऐक. हे सगळं तूच करू शकतेस, हे सर्व तूच सांभू शकतेस, थांबव हे सर्व. इथे जयच्या मात्र या सगळ्या मंजिरीला खोट्या विनवण्या असतात. कारण हे युद्ध व्हायलाच हवं, ही लढाई व्हायलाच हवी, हीच जयची इच्छा असते. आणि शंतनू हे सर्व ऐकत असतो आणि कदाचित रायाच्या बद्दल त्याच्या मनात आता आणखीनच राग निर्माण झालेला असतो. आणि जयचं हे असं त्याला उचकावणं म्हणजे ही लढाई झालीच पाहिजे असं शंतनूचं आता म्हणणं असावं. बघूया शंतनू दादा या विषयावर काय बोलतोय. इथे पुन्हा एकदा जय म्हणतो, अगं मंजिरी, तो जय गावगुंड आहे, त्याला तलवारबाजी येत नाही, तो तलवारबाजीचे डावपेच जाणत नाही, पण तो दादावर जीव घेणा हल्ला करेल हे मात्र नक्की. प्लीज त्याला वाचव, हे सर्व थांबव. आता इथे मुद्दाम जय शंतनू दादाकडे नजर फिरतो आणि असं दाखवतो की त्याने त्याला आत्ताच आलेलं पाहिलेलं आहे. जय म्हणतो, शंतनू ये ये ना. मंजिरीला मात्र आश्चर्य वाटतं, दादा असा अचानक आलेला इथे. आणि जय नाटकं त्याची सुरू करतो पुन्हा एकदा. म्हणतो शंतनूला की मंजिरीला मी तेच सांगत होतो की हे सगळं थांबव, ही लढाई व्हायला नको. कोणाचंही जीव घेणं रायासाठी काही नवीन नाही, त्याचा तर तो धंदाच आहे. कितीतरी लोकांच्या रक्ताचा सडा पाडलेला आहे त्याने. आणि दादा, मी हेच सगळं हिला सांगत होतो. अशा प्रकारचं ढोंग जय या शंतनू पुढे घेतो. आणि मंजिरीलाही चांगलंच माहीत असतं की हा जय दादासमोर असं काहीतरी बोलतोय ज्याच्यामुळे दादाला आणखीन रायाचा राग येईल. इथे जय सांगू लागतो की मंजिरीला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने तर माझ्यावरच हात उगारला. जयने आता शंतनूकडे चुगली केलेली असते मंजिरीच्या विरोधात. शंतनू मंजिरीकडे रागाने बघू लागतो. मंजिरी नाही म्हणते, पण इथे पुन्हा एकदा मोठी ठिणगी पडावी म्हणून जय आणखीन त्यात आगीत तेल ओततो. म्हणू लागतो की त्या रायामुळे बहीण भावांमध्ये उगाच वाद निर्माण व्हायला नको. आणि जय आता शंतनूलाच रिक्वेस्ट करतो की तुम्ही आता मंजिरीला समजावा. इथे जय भावनिक झाल्याचं दाखवतो. म्हणतो, मी काय करू शंतनू, आता तूच बोल तुझ्या बहिणीशी मंजिरीशी. इथे शंतनू आता मंजिरीवरती ओरडतो, काय झालं मंजिरी, तू माझ्या मित्रावर का हात उगारलास? मंजिरी गप्प बसलेली असते, मात्र शंतनूचा आवाज चढलेला असतो. मी काहीतरी तुला विचारतोय मंजिरी. जय आता शंतनूला सावरण्यासाठी पुन्हा त्याच्या जवळ येतो आणि नाटकं करू लागतो की जाऊ द्या शंतनू दादा, आपला माणूस चुकला तरी खूप काही मनावर घ्यायचं नसतं. आणि म्हणू लागतो की खरंच मला नाही वाईट वाटलं. आणि मंजिरी रागामध्ये आहे, ती रागाच्या भरात काहीही करू शकते हे तिलाच कळत नाही. आपण हे सर्व नंतर बोलू. आणि आता इथे महत्त्वाचा विषय राया आहे. पुन्हा एकदा मित्रांनो, जयने रायाला मध्ये आणलेलं असतं. हे सगळं मंजिरीच्या सहनशीलतेच्या पुढचं असतं. शेवटी ती मध्ये बोलतेच, ओरडते आणि म्हणते, जय भास्कर, किती आणखी मोठी पातळी गाठशील खोटारडेपणाची. मंजिरी तिच्या दादाला सांगू लागते, याचं काही ऐकू नकोस, हा खोटं बोलतोय. मंजिरी मोठ्याने बोलू लागते जयला की काय रे जय, का उगाचच रायाच्या विरोधात दादाच्या मनात विष पेरत आहेस? पण रायाचं नाव निघताच शंतनूला खूप चीड येते आणि तो म्हणतो, बाद झालं मंजिरी, आता तरी हे सगळं थांबव. आणि त्या जयने माझ्या मनात विष पेरायला मी काही दूध खोळा नाही. आणि काय ग मंजिरी, तुझा तो राया तो काही धुतल्या तांदळासारखा आहे का? तर मित्रांनो, इथे शंतनूने जय आणि रायाच्या चारित्र्याची तुलना केलेली आहे. मात्र कोणाचं पारडं भारी आहे हे मंजिरीला चांगलंच माहीत आहे. इथे शंतनू आवाज चढवत मंजिरीवर ओरडतो आणि म्हणतो, मंजिरी, तुला एकदा नाही तर 1000 वेळा सांगितलेलं आहे, तो राया म्हणजे माणूस नाही तर तो जनावर आहे. इथे जय ऍक्टिंग करतो मुद्दामच शंतनूला मंजिरीला बोलण्यापासून थांबवण्याची. शंतनू जयला म्हणतो, तुम्ही मध्ये पडू नका प्लीज, मी मंजिरीशी बोलतोय ना. पण शंतनू रायाच्या विरोधात प्रचंड चीड दर्शवतो मंजिरी समोर आणि म्हणतो, तुम्ही सर्वजण त्या रायाला डोक्यावर घेऊन मिरवताय ना, पण आता बाद झालं, आता हे सर्व कायमचं थांबवणार आहे मी. तुम्ही ज्या रावणाला राम समजताय ना, त्या रावणाचा मी आता अंत करणार आहे आणि आपल्या या पंढरपुराला त्या रावणाच्या कचाड्यातून मी कायमचा मुक्त करणार आहे. मंजिरी, तू बघच आता. इथे मात्र शंतनूने मंजिरीला चॅलेंज दिलेलं असतं की तो रायाचं नामोनिशान नष्ट करेल. रायाला रावण म्हणून शंतनूने संबोधलेलं आहे, पण साक्षात हा जय
अर्थात रावणच शंतनूचा मित्र आहे हे त्याला कळत नाही आणि त्याच्या या गैरसमजाचे विचार पुढे शंतनूला कोणतं फळ देतील आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेलच. कारण शंतनूचीच इच्छा असते की लढाई झालीच पाहिजे, कारण रायाला कायमचा संपवायचा विचार शंतनूच्या डोक्यामध्ये असतो. इथे मात्र शंतनू मंजिरीला बोल देऊन झाल्यानंतर आता जयच्या समोर हात जोडायला बघतो, त्याची माफी मागायला बघतो, पण पुन्हा इथे जय ऍक्टिंग करू लागतो, दादा प्लीज माफी वगैरे मागू नका. शंतनू आता मंजिरीला म्हणतो घरी चल मंजिरी. शंतनू गेल्यानंतर मंजिरी जयकडे पाहते तर जय मोठ्या शहाणपणाने मंजिरीकडे बघतो आणि हसू लागतो की कशा प्रकारे तिच्या भावाला त्याने उल्लू बनवलं. आता मंजिरी गेल्यानंतर सोफ्यावर पडून पडून हा जय हसू लागतो. आता लढाईचा दिवस उजाडतो, सगळेजण जमलेले असतात. रायाचा मित्र अँकरिंगचं काम करत असतो आणि सर्वांना सांगतो तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होतात, अर्थात आपलं पंढरपूर जे दिवसाची वाट बघतंय तो दिवस आज उजाडलेला आहे. तलवारबाजीची जोरदार स्पर्धा आपल्याला पाहायची आहे, त्याच्यामुळे आपला दीर्घश्वास रोखून ठेवा अशा घोषणा येऊ लागतात. मंजिरीचा आत्मविश्वास मात्र इथे आपल्याला काहीसा ढासळलेला दिसतो. तिला कोणाची बाजू घ्यावी कोणाची नाही तिच्या मनामध्ये गोंधळ उडालेला असतो. रायाचा मित्र आता घोषणा करतो की एका बाजूला तलवारबाजीमध्ये निपुण असलेला शंतनू आणि नाव घेतल्यानंतर शंतनू मस्त तयार होऊन तलवारबाजीच्या वेषांतरामध्ये तो तिथे हजर होतो मैदानात. त्याचंही पब्लिककडून टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतं. आता शंतनू मांडीवर ताळ ठोकत जमिनीला नमस्कार करत स्पर्धेसाठी तयार झालेला असतो आणि जय त्याच्याजवळ येऊन म्हणतो शंतनू तयारी झाली का? शंतनू म्हणतो मी कधीचाच तयार आहे, त्या रायाला संपवण्यासाठी मी आतुर आहे. जय म्हणतो हो हेच ऐकायचं होतं मला. इथे सगळ्या घटना जयप्रमाणे होत असतात आणि तो आता शंतनूला आणखीन एक आदेश देतो की हीच आग मनात कायम ठेव आणि त्याने तुमच्या बाबतीत जे काही केलेलं आहे ना त्या रायाला त्याची शिक्षा मिळायलाच हवी. तुम्ही इतकं स्पर्धेमध्ये उतरत आहात पण तुम्हाला कोणी ओवाळणी केली नाही का? इथे मुद्दामून जय मंजिरीला आवाज देतो आणि तिच्या दादाला म्हणजे शंतनूला आरती म्हणजे औक्षण करायला लावतो. जय मंजिरीला आणतो तिथून पब्लिकमधून आणि म्हणतो बघ तुझा भाऊ स्पर्धेमध्ये उतरतोय, त्याला औक्षण कर, नुसतं औक्षण करू नकोस तर त्याला आशीर्वाद पण दे, शुभेच्छा दे. तुला वाटतं ना मंजिरी तुझा भाऊ हरू नाही म्हणून, मग कर औक्षण पटकन. तर मंजिरीचं उत्तर असतं हे बघ जय मला काय वाटतं आणि काय नाही याच्याशी तुझा काही संबंध नाही. पण इथे शंतनू मात्र मंजिरीला आवाज देतो मंजिरी आणि मान हलवून नको म्हणतो. म्हणजे त्याचं म्हणणं असतं की मंजिरीने जयला काही बोलू नये. इथं पुन्हा एकदा जय शंतनूकडे तक्रार करतोय बघा दादा मी तर मंजिरीच्या भल्यासाठी बोलतोय आणि ती माझ्यावर चिडून बोलते. शंतनू आता मंजिरीला म्हणतो की औक्षणाचं ताट घेऊन येतेस ना मंजिरी. जय आणि शंतनू एकमेकांकडे बघून हसत असतात. तेवढ्यात एंट्री होते रायाची आणि रायाचे अँकर मित्र म्हणू लागतात आला रे आला, पंढरपूरचा ढाण्या वाघ आला. रायाच्या नावाचा पब्लिकमध्ये गजर होऊ लागतो. शंतनूपेक्षाही रायाचं मोठ्या जोमाने इथे मैदानात स्वागत केलं जातं. पब्लिकचा जो सपोर्ट शंतनूलाही मिळाला नाही तितका सपोर्ट आता रायाला मिळत असतो. मंजिरी मात्र इथे तिच्या दादाला म्हणजे शंतनूला औक्षण करते. नकळत तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात आणि शंतनू म्हणतो मंजिरी रडू नकोस, तुझ्या दादाला काहीही होणार नाही. मृत्यूचा योग तर लिहिलेला आहेच पण माझ्या आयुष्यात नाही तो तर तुझ्या त्या रायाच्या आयुष्यात आहे आणि त्याला आज मृत्यूपासून कोणीही वाचवू शकत नाही. तर आता शंतनूला तर मंजिरीने औक्षण केलेलं आहे, आता ती रायाला पण औक्षण करते का, त्याच्यासाठी सुद्धा जिंकण्याच्या इच्छा शुभेच्छा देते का, ते आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळेल. आणि लढाई दरम्यान कोणकोणते डावपेच खेळले जातात, खरंच शंतनू रायावरती जीव घेणा हल्ला करतोय का आणि राया शंतनूला मार बसू नये म्हणून त्याचे कोणते प्रयत्न करतो आणि या सगळ्याचा निकाल काय असेल आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन टच करा ज्याच्यामुळे तुम्हाला येणारी पुढची नवीन व्हिडिओ लगेच मिळेल अपलोड झाल्या. आणि खरंच तुम्हाला आजचा एपिसोड आजच्या भागाबद्दल मी बोललेलो काही आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.